मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता आपल्याला सगळे टॉपचे नंदी कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसतील. तर मित्रांनो, एक भव्यदिव्य असं मैदान होतंय. श्री क्षेत्र एकविरा वेहेरगाव श्री आई एकविरा देवीच्या पालखी सोहळा व यात्रेनिमित्त भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत 3 फेऱ्याचं ओपनचं मैदान होतंय. आई एकविरा देवी केसरी 2026 मानाचा किताब मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी हे भव्यदिव्य असं मैदान होतंय. श्री क्षेत्र एकविरा वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी आणि हे मैदान एकविरा फाटी या ठिकाणी होणार आहे. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे 1,21,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 91,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 71,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 रुपये, पाचव्या क्रमांकासाठी 41,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 31,000 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 31,000 रुपये आणि आठव्या क्रमांकासाठी 31,000 रुपये. आणि हे मैदानाचे आयोजक आहेत समस्त ग्रामस्थ वेहेरगाव बैलगाडा संघटना. या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण बघता येईल STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. आणि या मैदानामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपचे पहिरे बघायला मिळतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वात पहिला पहिरा हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी. ज्या बैलानं मित्रांनो त्याचं व त्याच्या मालकाचं नाव आदत वयामध्ये अजरामर केलं आणि मानाचं पहिलं मैदान असतं असं पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला असा हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिनचा मित्रांनो पहिरा असेल. त्याचाच मित्रांनो जोडीदार पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी राजू पाटील आगाशिवनगर यांचा हिंद केसरी लक्ष आणि सचिन मित्रांनो आत्तापर्यंत जेव्हा एका जोट्यामध्ये पळालेत तेव्हा मित्रांनो गुलाल हा 100% घेतलाच आणि टॉपचं स्पीड बघायला मिळालं या दोन्ही नंदींचं. आणि नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये देखील एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये आपल्याला हे पळताना दिसतील. त्याचबरोबर मित्रांनो, समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो घरचा साज आपल्याला या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, संतोष शेठ तोडकर यांचं नवीन खरेदी मल्हार 11-11 आणि मित्रांनो सुंदर 11-11 हा घरचा साज आपल्याला या भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मागच्या वर्षी या भव्यदिव्य अशा आई एकविरा देवीच्या केसरी ओपन मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला कुमार निधीर लालभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आणि मित्रांनो 3 फेऱ्याचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा देव याला संबोधतात असा मोहित धुमा सुसगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर. मित्रांनो, मथुर आणि बक्कासूर मागच्या वर्षी आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसले होते. एक टॉपचं स्पीड लागले होतं घाटाला, परंतु सेमीला हार झाली होती. एक संभावित पहिरा म्हणून आपण सांगतोय मथुर आणि बक्कासूर आपल्याला पळताना दिसू शकतात पुन्हा एकदा. त्याचबरोबर मित्रांनो, विराट आणि महाराज हा देखील आपल्याला एक पहिरा घेऊन येतोय. महाराज आणि विराट देखील आपल्याला या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, पाखऱ्या आणि बावऱ्या चाकरवाडीकरांचा बावऱ्या आणि मित्रांनो नितीनाबा शेवाळ यांचा पाखऱ्या हा देखील पहिरा आपल्याला या भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, MM ग्रुप पेटनाका MM नाना यांचा राजा आणि चिक्या हा देखील आपल्याला एक भव्यदिव्य असा पहिरा दिसतोय या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, स्वर्गीय पंढरशेठ फडके दादासारखा विगर पनवेल यांचा चालू सीझनचा बादशाह आणि आता कासेगाव येथे भव्यदिव्य असं 5 लाखाचं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असा घरचा साज स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा सर्जा दादा आणि रोमन दादा 5 लाखाचे मानकरी ठरले. आणि नक्कीच या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि सर्जा दादा हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि अवतार पवार यांचा हिंद केसरी अर्जुन हा देखील एका जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर सावकार आणि रायना देखील भव्यदिव्य असं या
मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसत.